नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। धनंजय सावंत यांनी फुंकले रणशिंग। परंडा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग। जवळानंतर लोणी गटात मोर्चे बांधणी। सरणवाडीत कार्यकर्त्यांची निर्णायक बैठक। एकला चलो भूमिकेमुळे शिंदे गटात खळबळ फुटीची शक्यता। आमदार तानाजी सावंतांविरोधात बंडाचा झेंडा। जिल्ह्याचे लक्ष धनंजय सावंतांकडे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंड्यात राजकीय वादळ। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच परंडा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनंजय सावंत यांनी रणशिंग फुंकल्याने तालुक्यातील राजकारण तापले आहे। जवळा गटातील बैठकीनंतर आता लोणी जिल्हा परिषद गटाकडे मोर्चा वळवण्यात आला असून सरणवाडी येथे कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी लोणी गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेत धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काय निर्णय घ्यायचा असा थेट प्रश्न उपस्थित केला। यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे अशी एकमुखी भूमिका मांडल्याचे समजते। सध्या तरी धनंजय सावंत यांनी एकला चलोची भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या चर्चांमुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। धनंजय सावंत यांच्या बाजूने अनेक कार्यकर्ते उघडपणे पुढे येत असल्याने शिवसेना शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आमदार तानाजी सावंत व धनंजय सावंत यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून उघडपणे भूमिका मांडण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। दरम्यान धनंजय सावंत बंडाचा झेंडा हाती घेणार की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून येत्या काही दिवसात परंडा तालुक्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस। निसर्गातील वेगवेगळ्या 42 वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादन। मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन। संपर्क मोहन सावंत सर 83 81 05 60 64। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।